हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल द हंगर्स डायनिंग। आजची आपली रेसिपी आहे स्टीम मोमोज। चला तर बघूया। त्यासाठी आपल्याला इथे अर्धा कप मैदा घ्यायचा आहे। यामध्ये साधारण 2 टीस्पून तेल घालायचे आहे, साधे तेल। आणि यानंतर चवीपुरते मीठ आपल्याला यामध्ये घालायचे आहे। मीठ घालून झाल्यानंतर आपल्याला व्यवस्थित याला मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण एकजीव झाल्यानंतर आपल्याला पाणी घेऊन थोडं पाण्याने याला व्यवस्थित टाईट असा डो बनवायचा आहे, टाईट भिजवून घ्यायचा आहे। आता याला थोडं प्लेट ठेवून मी साईडला ठेवणार आहे। यानंतर आपण स्टफिंगची तयार करूया। स्टफिंगसाठी मी इथे पत्ताकोबी, शिमला मिरची आणि गाजर घेतलेला आहे। याला छान शिलून स्वच्छ केलेला आहे, धुवून। यानंतर पत्ताकोबी जी आहे ती अगदी बारीक चिरायची आहे। मी इथे बारीक चिरून घेतलेली आहे। यानंतर मी इथे गाजर खिसून घेतलेला आहे। गाजर तुम्ही खिसून घ्या। आणि यानंतर थोडासा स्प्रिंग ओनियन मी इथे घातलेला आहे। तुम्हाला जास्त आवडत असेल तर तुम्ही थोडं जास्त घालू शकता आणि सांबार पण घालू शकता। यानंतर थोडेसे चवीपुरते मीठ मी यामध्ये घातलेले आहे। थोडं जास्त टाकलं तरी चालेल। आपण याचं पाणी काढून घेणार आहे। नंतर परत तुम्हाला मीठ टाकायचं काम पडणार नाही। अशा प्रकारे मिक्स झाल्यानंतर याला मी थोडं साईडला ठेवेल। शिमला मिरची पण यामध्ये घालून घेतली आहे आणि याला परत मी इथे मिक्स करून घेणार आहे। व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर आपल्याला स्टीमरची तयार करायची आहे। माझ्याकडे स्टीमर नाही आहे, पण मी एका कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे। त्यावर स्टँड ठेवून यामध्ये इडली पात्राची एक प्लेट मी इथे ठेवणार आहे आणि यामध्ये मोमोज स्टीम करणार आहे। थोडं तेल आपल्याला याला लावून घ्यायचं आहे आणि जी स्टफिंग आहे त्याची पुढची प्रोसेस आपण आता करूया। जे गोबी वगैरे मी इथे खिसून ठेवली होती त्याचं मी पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे। पूर्ण ड्राय झालेलं आहे। पाणी जर ठेवाल तर आपले मोमोज अगदी व्यवस्थित होणार नाही, त्यामुळे कुठल्याही याचं पाणी तुम्ही इथे काढून घ्या। यानंतर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळी मिरी पावडर मी यामध्ये घातलेली आहे आणि थोडंसं तुकडा अद्रकचा खिसून घेतलेला आहे आणि 4 ते 5 कड्या मी इथे लसणाच्या खिसून घेणार आहे। बघू शकता या पद्धतीने सर्व लसूणाच्या कड्या पण मी इथे किसून टाकलेला आहे। याला छान टेस्ट येईल, यामुळे आपण सर्व अद्रक आणि जी लसूण आहे ते मी खिसून घेतलेला आहे। याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये कुठलंही तिखट हळद आपल्याला घालायची नाही आहे। बघू शकता एकजीव झालेला आहे। आता आपण डो जो तयार केला होता त्याच्या छोट्या बघू शकता याचे 2 भाग करून मी अगदी छोटे आपल्याला याच्या पहिले पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे। छोटे गोळे मी इथे करून घेणार आहे। बघू शकता आता मी एक जो गोळा घेतलेला आहे त्याच्या पुऱ्या लाटून घेणार आहे। अशा साधारण 3 ते 4 पुऱ्या मी इथे करून घेणार आहे मोमोजसाठी। थोड्याशा मीडियम आकाराच्या तुम्हाला लाटून घ्यायचे आहे। सर्व पुऱ्या इथे लाटून झालेल्या आहे। एका पुरीमध्ये सेंटरमध्ये आपल्याला हे मिश्रण घ्यायचं आहे आणि हळूहळू प्लेट्स घ्यायचे आहे आणि दुसरी साईड जी आहे ती यावर चिपकवून घ्यायची आहे। बघू शकता मोमोजचा खूप छान असा आकार तयार झालेला आहे। तुम्हाला जर मोदकाच्या आकाराचा मोमोज करायचा असेल तर तुम्ही तो आकार पण देऊन करू शकता। बघा या पद्धतीने मी इथे हे 4ही मोमोज तयार करून घेणार आहे। तुम्हाला कुठला दुसरा शेप करायचा असेल तर तुम्ही दुसरा शेप पण इथे करू शकता। सर्व मोमोज मी इथे स्टफ करून घेणार आहे। हे स्टफिंग भरेपर्यंत आपलं जे स्टीमर होतं ते 5 मिनिटासाठी गरम झालं असेल। आता त्यामध्ये मी हे मोमोज स्टीम करायला ठेवणार आहे। बघा एक मोमोज मी असा यामध्ये ठेवून स्टीमरवर ठेवणार आहे। थोडं तेल आपल्याला ब्रशने यावर लावून घ्यायचं आहे। खूप टेस्टी हे मोमोज बनतात। बघू शकता या पद्धतीने मी स्टीमर तयार केलेला आहे। साधारण 15 मिनिटे मी इथे या मोमोजला बेक केलेला आहे, म्हणजे स्टीम केलेला आहे। साधारण 15 मिनिटे तुम्हाला स्टीम करायचं आहे आणि तुम्ही मीडियम गॅसवर हे मोमोज स्टीम करा।
आता या मोमोजला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। खूप छान आणि टेस्टी असे मोमोज बनतात। तुम्ही ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि काही प्रश्न असतील तर माझ्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। यासोबत जी मी चटणीची रेसिपी यूट्यूबवर शेअर केलेली आहे, नक्की बघा। आता आपण छान जी चटणी तयार केलेली होती मोमोजची ती मी या प्लेटमध्ये काढली आहे आणि जे मोमोज होते ते व्यवस्थित इथे प्लेटिंग करून घेणार आहे। खूपच छान आणि टेस्ट लागतात। मोमोज तुम्ही गरम गरमच सर्व करा, कारण गरम याला जास्त छान टेस्ट येईल। आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा। थँक्यू।